सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। बीडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातील मांजरा, सिंदफणा, गोदावरी नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी अजित पवार करणार आहेत। बीडमधील पूर आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसान पाहणीनंतर अजित पवार काय सूचना देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान बुधवारी अजित पवार यांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती। यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांना धीर दिलाय। त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार आज बीड आणि लातूरमध्ये पूरग्रस्त भागात पाहणी करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी सकाळीच हा पाहणी दौरा सुरू केलेला आहे, काय अपडेट? सकाळी 6 वाजता अजितदादा यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। 6:30 वाजता त्यांनी पिंपळगाव घाट या ठिकाणी जो पूरग्रस्त भाग आहे, मांजरा नदीकाठी जे पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहून गेल्यामुळे अनेकांची शेती आणि पिके ही पाण्याखाली गेली होती। त्या ठिकाणी अजितदादा यांनी पाहणी केली। त्याचबरोबर जो पुलाची उंची कमी आहे ती उंची वाढवण्याच्या संदर्भात देखील प्रशासनाला सूचना केल्या। त्याचबरोबर जी मांजरा नदीकाठ आहे त्या मांजरा नदीकाठी ज्या पिकांचं नुकसान झाले त्याची पाहणी करत पंचनामे करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। आज अजितदादा यांचा बीड जिल्ह्यामध्ये जम्बो दौरा आहे आणि पाहणी दौरा करत असताना अजितदादा आता मांजरा नदीकाठची पाहणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता सिंदफणा नदीकाठी जे नुकसान झालेलं आहे त्याची देखील पाहणी केली जाणार आहे। विशेष म्हणजे शिरूर घाट, शिरूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी देखील अजितदादा पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर गोदावरी नदीपट्ट्यामध्ये देखील ज्या पूरग्रस्तांचे जे नुकसान झाले त्याचे देखील अजितदादा यांच्याकडून पाहणी करण्यासाठी सुरुवात झाली। त्यामुळे आता अजितदादा नेमकं या नुकसानीच्या संदर्भामध्ये पंचनामा करण्याच्या अनुषंगाने आणि बीडकरांसाठी वेगळी काय मदत मिळते का या अनुषंगाने काय सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बरं सुरेश, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। सोलापुरातील सीना नदीच्या पुराचा हाहाकार पाहायला मिळाला। पुरामुळे मोहोळ उत्तर सोलापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर सोलापूर पुणे हायवे बंद झालाय। मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अतिवृष्टीने मोठं नुकसान केलंय। बीड जिल्ह्यातील 86 पैकी 57 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीच्या पुरामुळे पिकं उद्ध्वस्त झाली। लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी इथे मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमावर पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या पुराने अनेक गावांना वेढा दिलाय। दरम्यान पूरस्थितीची भयावह दृश्य न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळतात। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पावसामुळे कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। कापसाची बोंड मुसळधार पावसामुळे सडली आहे। अतिवृष्टीमुळे वेचणीला आलेलं पांढरं सोनं पूर्णपणे काळवंडलेलं आहे आणि होत्याचं नव्हतं झालं। आता जगायचं कसं असा सवाल शेतकरी करतोय। सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यानंतर करमाळ्याच्या आवाटी गावातील शेतात पाणी शिरलं आणि यामुळे शेतातील ऊस जमीनदोस्त झालाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी नदीकाठच्या शेतात साचलं आणि त्यामुळे 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या काही भागात पाणी शिरलं। नदी समीराबाग परिसरातील घरात 3 जण अडकले होते। दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अडकलेल्या 3घांची सुखरूप सुटका केली। जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीपात्र सोडून वाहू लागली असून नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मेंढरं, कोंबड्या आणि जनावरं वाहून गेली आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या 2घांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीनं बचाव कार्य करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून बचाव पथक रवाना झालंय। या पथकाने आतापर्यंत 10 लोकांची सुटका केली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात 2 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे आसना नदीला मोठा पूर आला होता। या पुराचं पाणी ओसरलं, मात्र शेकडो एकर शेतामध्ये अजूनही पाणी साचलंय। आसेगाव, टाकळगाव, कन्हेरगाव, रुंज, गुंज या गावांच्या शिवारातील हळद, सोयाबीन, कापूस, मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। बोधेगाव, राणेगाव येथील शेतकऱ्यांच्या झेंडू आणि कांद्याचं मोठं नुकसान झालंय।
नांदेड शहरातील दुले शाहनगर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। शेख मिनाज असं मृत मुलाचं नाव असून गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दुले शाहनगर इथल्या ओढ्याला पाणी आलं आणि या ओढ्यातून हा मुलगा वाहून गेला। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुराच्या पाण्यानं एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला। तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। तातडीनं आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। धाराशिवच्या करंजा गावातील नुकसानग्रस्त भागाची एकनाथ शिंदेंनी पाहणी केलेली आहे। यावेळी पालकमंत्री सरनाईक आणि आरोग्यमंत्री आबिटकरांचीही उपस्थिती होती। दरम्यान नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यात आलं। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या या मदतीच्या साहित्यावर शिंदे आणि सरनाईक यांचे फोटो छापल्यानं विरोधक आक्रमक झालेले आहेत। मदत साहित्यावर फोटो कशाला हवेत असं म्हणत विरोधकांनी टोला लगावला। बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। पावसामुळे शेतकरी पुरता खचून गेलाय। मात्र पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकार यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी पालकमंत्री हरवल्याची तक्रार दिली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत भागात पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते। यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधत तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरानं नुकसान झालेल्या भागात मंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली। सरफडोह, कोर्टी आणि बिटर गावात पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील उजनी इथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील उपस्थित होते। दरम्यान पंजाब सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केली तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला। बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या खरी खाटेवर बसून जेवण केलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा आणि जर मदत देण्यास दिरंगाई केल्यास महाराष्ट्र जाम करू असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। जरांगेंनी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागांना भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली। चंद्रपूरमध्ये मंत्री अशोक उईके यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे। चिमुरल तालुक्यात 80% सोयाबीन पीक खराब झालंय। दरम्यान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देणार असल्याचं उईके यांनी म्हटलंय। आपल्या प्रत्येक भाषणात वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सांगली येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा विधान करून नवीन वाद ओढावून घेतलेला आहे। दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा आहे असं मत संभाजी भिडे यांनी मांडलंय। तसंच भारत निर्लज्ज लोकांचा देश असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। तिसऱ्या माळेला पंढरपूरच्या रुक्मिणी मातेस तुळजाभवानीच्या रूपात सजवण्यात आलंय। पारंपरिक ठेवणीतील मौल्यवान हिरेजडित दागिन्यांनी रुक्मिणी मातेचं रूपडं सजलंय। जळगावमध्ये सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे। 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,17,700 रुपयांवर पोहोचली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक वाढल्यानं दर वाढलेले आहेत। हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। नांदगावात भव्य मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मंचरमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला होता। यावेळी एसटी प्रवर्गात घुसखोरी रोखण्याची मागणी करण्यात आली आहे। एसटी प्रवर्गातून इतरांना आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जालन्यामध्ये धनगर समाजानं मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। रत्नागिरीच्या साखरप्यात महाविकास आघाडीनं रास्ता रोको केला। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या समक्ष आत्मसमर्पण करण्यात आलं। जहाल माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानं संघटनेला हादरा बसला।
छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया जवानानं कर्णपुरा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। रांग सोडून जात पूजा करण्याची मागणी त्यानं केली। पोलिसांना संशय येताच त्याला ताब्यात घेण्यात आलं।